अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि केजे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव व कोपरगाव किंग्स बेसबॉल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर बेसबॉल प्रीमियर लीग 2025 सेशन 2 भारतीय बेसबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच औक्षण पद्धतीने खेळाडूंची निवड संपन्न। यामध्ये 8 संघांमध्ये रोमांचक विभागणी केली गेली। ही कल्पना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात नवीन आहे व अशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्याचा प्रथम मान हा कोपरगावातील बेसबॉल खेळाडूंना मिळाला आहे। ही स्पर्धा बेसबॉलसाठी एका नव्या पर्वाची उत्साहवर्धक सुरुवात ठरणार आहे आणि सर्वात खास म्हणजे या ऐतिहासिक औक्षणचा आणि थरारक सामन्यांचा आनंद घेऊ शकता। या औक्षण सरकारबेन सोमय्या सभागृह केजे सोमय्या कॉलेज कोपरगाव या ठिकाणी नुकतेच पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री संदीप रोहमारे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय खेळाडू प्रवीण मुंगसे यांनी केले। खेळाडूंना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र बेसबॉलचे सहसचिव श्री मकरंद कोऱ्हाळकर म्हणाले, क्रिकेट या खेळाप्रमाणे बेसबॉल या खेळात प्रीमियर लीगचे आयोजन प्रथमच केले जात आहे। अहिल्यानगर मधील या खेळाचा चांगला प्रसार व प्रचार झाल्याने या खेळाचा पहिला खेळाडू अक्षय आव्हाड यास छत्रपती अवॉर्ड मिळाले असे त्यांनी सांगितले। यावेळी प्राचार्य ठाणगे यांनी लवकरच महाविद्यालयात विविध खेळाचे अद्ययावत स्वरूपात तयार होणार असल्याचे स्पष्ट केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव एज्युकेशनचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आलेख उंचावत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि आयोजित केलेल्या बेसबॉल लीग बाबत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। शेवटी आभार महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व राष्ट्रीय बेसबॉल प्रशिक्षक प्राध्यापक कुटे सरांनी मांडले। या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण चंद्रे, उपाध्यक्ष श्री सुधीर चापळगावकर, राष्ट्रीय खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेते अक्षय आव्हाड, कन्हैया गंगुले, शमित माळी आदी विविध खेळाडू उपस्थित होते। या लीग स्पर्धा दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत केबीपी विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे असे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी सांगितले। अहिल्यानगर बेसबॉल प्रीमियर लीग पार्ट 2 चा या ठिकाणी औक्षण आज केजे सोमय्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मागच्या वर्षी जसं अहिल्यानगर बेसबॉल पार्ट 2 मध्ये जो काही प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादाच्या अनुषंगाने यावर्षी अहिल्यानगर बेसबॉल सीझन 2 चा या ठिकाणी औक्षण घेत असताना मला खूप आनंद होत आहे। आज या ठिकाणी जवळपास 8 संघामधून 120 विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला विभागून द्यायचे आहेत। एक चांगल्या प्रकारचं एक स्पर्धा या निमित्तानं लीग स्पर्धा क्रिकेटच्या धर्तीवर जसं क्रिकेटची लीग होती तसं बेसबॉलची लीग चालू करण्याचा एक मान हा कोपरगाव तालुक्याला अहिल्यानगर बेसबॉल टीमला या ठिकाणी मिळालेला आहे। भारतामध्ये हा एक पहिलाच प्रयोग मला असं वाटतं या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि तो एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडला जात आहे। यासाठी या महाविद्यालयाचे राष्ट्रीय बेसबॉलचे कोच माननीय कुटे सर, त्याचप्रमाणे बेसबॉलचे आत्ताच या ठिकाणी प्राचार्य ठाणगे सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेता अक्षय आव्हाड, कन्हैया गंगुले, त्यानंतर प्रवीण मुंगसे, त्यानंतर शमित माळी यांची टीम त्या ठिकाणी अतिशय कष्ट घेत आहे आणि त्याला महाविद्यालयाचं पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला करता आहेत। म्हणून महाविद्यालयाचे विश्वस्त माननीय संदीप रोहमारे यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आपल्याला या बेसबॉल प्रीमियर लीगचं रूपांतर हे मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो। या स्पर्धेसाठी आमचे महाराष्ट्र बेसबॉलचे सचिव माननीय इखनकर सर, त्याचप्रमाणे अशोक सोरदे, त्यानंतर इंद्रजित नितीनवार उपाध्यक्ष, तसंच अहिल्यानगर बेसबॉलचे अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधीर चापळगावकर यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे। धन्यवाद। महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन, केजे सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन मार्फत अहिल्यानगर बेसबॉल लीगचा लाईव्ह ऑक्शन आज येथे संपन्न होतो आहे। या समारंभासाठी अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे सचिव मान्य श्री मकरंद कोऱ्हाळकर सर उपस्थित आहेत। हा ऑक्शन आज इथे होतो आहे। ऑक्शनला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि लवकरच
अहिल्यानगर बेसबॉल लीग सीझन 2 चा खेळ इथे होणार आहे। या खेळासाठी भरपूर मोठा प्रतिसाद लाभलेला आहे। कोपरगाव शहरामध्ये बेसबॉलचा एक चांगली टीम येथे तयार होते आहे आणि या टीमला सदिच्छा देण्यासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप भाऊ रोहमारे, आमच्या के.जे. सोमय्या महाविद्यालय के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोनवणे सर इथे आहेत। जसं कोल्हापूरमधून कुस्तीला मोठं वलय प्राप्त झालं, कोल्हापूरच्या मातीने अनेक कुस्तीमधले हिरे दिले की ज्यांनी अगदी ऑलिम्पिक लेवलला पदं मिळवली। खाशाबा जाधव सारखे आपल्याला खेळाडू कोल्हापूरच्या भूमीने दिले, तसेच कोपरगावच्या भूमीने आपल्याला अनेक बेसबॉल सारख्या खेळामध्ये हिरे द्यायला सुरुवात केलेली आहे। अक्षय आव्हाड सारखा खेळाडू कोपरगावच्या भूमीमध्ये तयार झाला। पुढे चालून त्याला महाराष्ट्र शासनाचा अत्युच्च असा पुरस्कार छत्रपती क्रीडा पुरस्कार त्याला मिळाला। इथून पुढील कालावधीमध्ये सुद्धा कोपरगावच्या भूमीमधून बेसबॉल खेळ खेळणारे अनेक खेळाडू आपल्या इथे भूमीमध्ये तयार होणार आहेत आणि इथून पुढल्या कालावधीमध्ये बेसबॉलला अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणावर एक ग्लॅमर सुद्धा प्राप्त होणार आहे। या निमित्ताने मी या सगळ्या बेसबॉल प्रेमींना असं शुभेच्छा देतो, आवाहन करतो की कोपरगावमधून आपण चांगल्या प्रकारचे खेळाडू इथून तयार करूया, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून देऊया, चांगला क्रीडांगण आपण चांगलं त्यांना तयार करून देऊ। या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।